विश्वासू राहा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. त्याचं वचनच तो स्वतः सांगतोय की तुम्हास पाचारण करणारा विश्वासनीय आहे, तो ते करीलच. जर तुम्ही विश्वासात राहणार तर तो तुम्हाला सहाय्य करणारच आहे. तो स्वतः सांगतो की मी तुम्हाला मदत करणार आहे. मी तुम्हाला कोणत्या पण पावलामध्ये तुम्ही माझ्या जर आज्ञात पालन करताय तर मी तुम्हाला ते सिक्युरिटी देणार आहे, मी तुम्हाला गार्ड करणार आहे, तुम्हाला मी प्रोटेक्ट करणार आहे, तुम्हाला मी त्या गोष्टीमध्ये चालवणार आहे. तर आपला त्याच्यामध्ये विश्वास किती भक्कम आहे आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे प्रियांनो. आज या वचनाद्वारे जे आपण आज वाचलं याचा सारांश आपला एकच आहे की आपल्याला एक निवडलेलं गिफ्ट परमेश्वराने दिलेलं आहे. आपल्याला एक निवडलेलं टॅलेंट आपल्याला दिलेलं आहे. ते टॅलेंट आपण शोधायचं आहे. आपण जर विधर्मी लोकांमध्ये राहतोय तर त्यांच्यामध्ये काय बदल येतो आपल्यामुळं, की बस ते जसं करताय आपण त्यांच्यासारखंच होत राहिलो, किंवा ते जसं वागताय आपण त्यांच्यासारखेच वागतोय का? एका व्यक्तीमुळं ते 5 जणांमध्ये